माझं नाव सीमा. मी 28 वर्षाची. माझ्या आयुष्यात खूप वादळं आली. 2 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याने मला आणि 3 वर्षाच्या छोट्या मुलीला सोडून दुसऱ्या बाईकडे प्रयाण केलं. तेव्हापासून मी एकटीच लढत आहे. गावात छोटंसं भाड्याचं घर, मुलीची शाळा, रोजचा खर्च, औषध पाणी सगळी एकटीनेच सांभाळावं लागतं. रात्रंदिवस धडपड करूनही कधीकधी पैसे पुरत नाहीत. अशावेळी आमच्या गावातला बचत गट माझ्यासाठी एक आशेचा किरण बनला. बचत गटात महिन्याला आम्ही बायका जमा होऊन थोडे पैसे जमा करायचो. गरज पडली तर कर्ज मिळायचं. गटाचे साहेब होते आनंद. वय साधारण 35-36चे, उंच, देखणे, गोरेपान चेहऱ्याचे. ते फार शांत आणि बोलायला मधुर होते. सगळ्या बायकांना ताई किंवा बहीण म्हणून हाक मारायचे. पण त्यांच्या नजरेत एक वेगळी गोष्ट होती. जेव्हा ते बोलायचे तेव्हा डोळ्यात एक अशी उदारता यायची की मन आपोआप शांत व्हायचं. पहिल्या मीटिंगला मी थरथरत गेले होते. नवीन जागा, नवीन लोक. मी एका कोपऱ्यात बसले. आनंद साहेबांनी सगळ्यांचं स्वागत केलं. मग प्रत्येकाची ओळख विचारली. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी हलक्या आवाजात म्हणाले, मी सीमा, गावात राहते, एक मुलगी आहे. सीमाताई, काही समस्या असेल तर सांगा, आम्ही सगळ्या बहिणींच्या मदतीला आहोत. त्यांनी मला हसून म्हटलं. त्यांचं हास्य इतकं प्रेमळ होतं की मी क्षणभर डोळे खाली घेतले. मीटिंग संपल्यावर ते माझ्याजवळ आले आणि हळूच म्हणाले, तुम्ही काहीतरी काळजी घेऊन आलाय असं दिसतंय. काही मदत हवी असेल तर सांगा. मला आश्चर्य वाटलं. इतक्या सगळ्या बायकामध्ये त्यांना माझी समस्या कशी कळली? मी घुटमुटत सांगितलं, साहेब, मुलीच्या शाळेची फी भरायची आहे. घराचं भाडं थोडं थकलं आहे. थोडं कर्ज मिळालं तर बरं होईल. ते गंभीरपणे ऐकत होते. ठीक आहे सीमाताई, कागदपत्र भरून घ्या. आम्ही लवकरात लवकर पाहतो. त्यांचा आवाज इतका विश्वास देणारा होता की मला थोडा दिलासा मिळाला. घरी आल्यावर रात्रभर त्यांची आठवण येत होती. आनंद साहेब किती वेगळे आहेत. इतर साहेबांसारखे ओरडत नाहीत, रागावत नाहीत. त्यांच्या बोलण्यात एक प्रेमळपणा होता. मी स्वतःला समजावलं, सीमा, हे फक्त साहेब आहेत, पैशासाठी आहेत ते. पण मनात कुठेतरी एक छोटीशी लहर उठली होती. दुसऱ्या महिन्याच्या मीटिंगला मी पुन्हा गेले. यावेळी ते माझ्या शेजारी बसले. मीटिंग चालू असताना ते हळूच मला म्हणाले, सीमाताई, तुम्ही खूप कष्ट करत असाल, चेहऱ्यावर दिसतंय. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. कसं कळलं साहेब? असं काहीतरी दिसतं. एकटी व्यक्ती किती लढते याची मला थोडीफार कल्पना आहे. ते हसत म्हणाले. त्यांचा हात सहज माझ्या खुर्चीच्या बाजूला आला. स्पर्श नव्हता, पण जवळीक जाणवली. माझ्या मनात एक अनोळखी उबदार भावना निर्माण झाली. किती वर्षांनी कोणीतरी माझ्या हालचालींकडे, माझ्या कष्टांकडे लक्ष देत होतं. संपल्यावर ते म्हणाले, एक दिवस तुमच्या घरी येऊन भेटू शकतो का? तुमच्या समस्या नीट समजून घेऊ, कागदपत्रही पूर्ण करू. मी थोडा वेळ विचार केला. घरी एकटीच असते, मुलगी शाळेत असते, पण पैशाची गरज होती. मी हळूच म्हणाले, हो साहेब, या. ते निघून गेले तेव्हा माझं मन गोंधळलेलं होतं. भीती होती. नवरा सोडून गेल्यापासून मी कोणाला जवळ येऊ दिलं नव्हतं. पण आनंद साहेबांमध्ये एक आकर्षण होतं. त्यांचे शब्द, त्यांची नजर, त्यांचा शांत स्वभाव सगळं मला खेचत होतं. घरी आल्यावर मी आरशासमोर उभी राहिले. सीमा, काय चाललंय तुझ्या मनात? स्वतःला विचारलं, पण उत्तर मिळालं नाही. पुढचे काही दिवस मी त्यांची वाट पाहत होते. कधी कधी त्यांचा फोन यायचा. कशा आहात सीमाताई? मुली कशी आहे? एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे मनात एक हळुवार ओढ निर्माण झाली होती. मी स्वतःला सांगत होते की हे फक्त कर्जासाठी आहे, पण मनातल्या मनात त्यांच्या हास्याची, त्यांच्या आवाजाची आठवण येत होती. एका संध्याकाळी ते माझ्या घरी आले. मी चहा केला. मुलगी शाळेत होती. आम्ही दोघे बसलो. ते खोलीत नजर फिरवत म्हणाले, तुम्ही एकट्या, पण किती व्यवस्थित सांभाळता सगळं. मी सांगितलं, काय करणार साहेब, गरज आहे. ते माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, सीमा, तुझ्या डोळ्यात एक मोठं दुःख दिसतंय. सांग ना, काय त्रास आहे? त्या क्षणी माझ्या मनाचे बांध फुटले. मी नवऱ्याची दगाबाजी, एकटीची जबाबदारी, रात्रंदिवसाची चिंता सगळं सांगितलं. ते शांतपणे ऐकत होते. त्यांचा हात माझ्या हाताजवळ आला. हळूच त्यांनी माझा हात हातात घेतला. तू खूप बलवान आहेस, पण आता एकटी लढू नकोस, मी आहे ना. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मनात विचार आला, हा स्पर्श फक्त सहानुभूतीचा आहे की यात आणखीन काहीतरी आहे? मी हात काढून घेतला नाही. आम्ही बराच वेळ बोलत होतो. त्यांनी सांगितलं की त्यांचंही लग्न झालेलं नाही, कारण योग्य साथीदार सापडलाच नाही. त्या दिवशी ते गेल्यावर मी बराच वेळ विचार करत बसले. आनंद साहेब माझ्या मनात हळूहळू स्थान घेत होते.
भीती होती, पण त्याचबरोबर एक गोड भावना जागी झाली होती. मी काय करत आहे हे मला समजत नव्हतं, पण मन थांबायलाही तयार होत नव्हतं. त्या दिवसानंतर आनंद साहेबांच्या भेटी हळूहळू वाढत गेल्या. पहिल्या भेटीनंतर जवळपास आठवड्याभराने ते आले. पुन्हा माझ्या घरी आले. मी मुलीला शाळेत पाठवून घर नीट केलं होतं. चहा आणि काही खाऊ केला होता. ते आत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. सीमा, आज कशी आहेस? त्यांनी बसताना विचारलं. मी हलक्या आवाजात म्हणाले, ठीक आहे साहेब, तुम्ही आलात म्हणून बरं वाटतं. ते माझ्यासमोर बसले. त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिर होती. तुझ्या डोळ्यात अजूनही दुःख दिसतंय. सगळं सांग ना मला. मी फक्त साहेब नाही, तुझा मित्र म्हणून ऐकतो. मी थोडा वेळ गप्प बसले. मग सगळं उघडलं. नवऱ्याने कसं सोडलं, त्यांची दुसरी बाई, माझी एकटीची जबाबदारी, रात्रीची चिंता, मुलीला कसं सांभाळावं, हे सगळं ते शांतपणे ऐकत होते. मधूनमधून माझ्या हातावर हात ठेवत होते. त्याचा स्पर्श गरम होता, पण आश्वासक होता. सीमा, तू खूप कष्ट केलेस. एकटी बाई एवढं सांभाळणं सोपं नाही. पण आता तू एकटी नाही आहेस, मी आहे, त्यांनी मऊ आवाजात म्हटलं. त्या शब्दांनी माझ्या मनात एक उबदार लहर उठली. कितीतरी वर्षांनी कोणीतरी माझ्या दुःखाकडे इतक्या प्रेमाने पाहत होतं. मी डोळे पुसले आणि म्हणाले, साहेब, तुम्ही एवढं का करताय माझ्यासाठी? ते हसले. कारण तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. तुझी लढाई, तुझं हसणं, तुझं सहन करणं मला आवडतं. त्या दिवसापासून आमच्या भेटी नेहमीच्या झाल्या. कधी त्यांच्या ऑफिसमध्ये, कधी माझ्या घरी. एकदा त्यांनी ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. मी गेले तेव्हा त्यांनी मला एक छोटीशी साडी भेट दिली. तुझ्यासाठी, तू हिरवी साडी घातलीस तर खूप सुंदर दिसशील. माझे गाल लाल झाले. साहेब, हे काय? घ्या ना सीमा, छोटीशी गोष्ट आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे मला. मी घरी आल्यावर ती साडी पाहत बसले. मनात विचार येत होते. हा माणूस फक्त कर्ज देत नाही, तो माझ्या मनात शिरत चाललाय. भीती वाटायची, पण त्याचबरोबर एक गोड आकर्षणही जाणवायचं. पुढच्या भेटीत ते माझ्या घरी आले. मुलगी शाळेत होती. आम्ही दोघे दिवाणावर बसलो. ते माझ्याजवळ सरकले. सीमा, तुझा हात दे. मी हात दिला. त्यांनी तो हात दोन्ही हातांनी घट्ट धरला. तुझ्या हातात किती कष्टाच्या खुणा दिसतात. आता मी तुझ्या हाताला साथ देतो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्यांचा स्पर्श मला आवडत होता. मी विरोध केला नाही. आम्ही बराच वेळ असे हातात हात घालून बोलत होतो. त्यांनी आपल्या जीवनाबद्दल सांगितलं. त्यांचं एकटेपण, गट सांभाळण्याची जबाबदारी. मीही तुझ्यासारखाच एकटा आहे सीमा, पण तू भेटल्यापासून मला एक आशा वाटते. मी लाजून म्हणाले, माझ्यासारखी साधी बाई तुम्हाला काय आशा देऊ शकते? ते माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, तू साधी नाहीस, तू खूप खास आहेस. तुझ्या मनाची शुद्धता, तुझा प्रेमळ स्वभाव, मला तुझी गरज आहे. त्या दिवशी निघण्यापूर्वी त्यांनी मला एक हळूच मिठी मारली. त्यांच्या छातीवर डोकं टेकवलं. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. आनंद, मी पहिल्यांदा त्यांना नावाने हाक मारली. त्यांनी हसून केसात हात फिरवला. हो सीमा, मी तुझा आनंद आहे. त्यानंतर आमचं नातं हळूहळू खोल गेलं. ते मला रोज फोन करायचे. काय करत आहेस? मुलगी कशी आहेस? तू कशी आहेस? छोट्या छोट्या गोष्टीमुळे मला जाणवायचं की मी कुणासाठी तरी खूप महत्त्वाची आहे. एके दिवशी संध्याकाळी ते आले तेव्हा मी रडत होते. मुलीला ताप आला होता आणि पैसे नव्हते. ते मला घट्ट मिठीत घेत म्हणाले, रडू नकोस, मी आहे ना, उद्या पैसे देतो. मग त्यांनी मला पाणी दिलं. मुलीला डॉक्टरकडे नेलं. त्या रात्री ते उशिरापर्यंत थांबले. आम्ही दोघे बोलत होतो. त्यांनी मला चुंबन दिलं, कपाळावर, गालावर. ते प्रेमळ होतं, हळुवार होतं. माझ्या मनात दवंदव सुरू होतं. सीमा, हे बरोबर आहे का? तू एकटी आई आहेस, पण दुसऱ्या बाजूला आनंदचं प्रेम, त्यांची काळजी, त्यांचा स्पर्श, सगळं मला खेचत होतं. मी स्वतःला सांगायचे, मी काहीही चुकीचं करत नाही आहे, मी फक्त प्रेम शोधते. हळूहळू मला त्यांच्याशिवाय दिवस काढणं कठीण व्हायचं. त्यांची वाट पाहणं, त्यांचे फोन येणं, त्यासोबत घालवलेला वेळ, हे सगळं माझ्या जीवनाचा भाग बनलं. एका दिवशी ते म्हणाले, सीमा, मी तुला 50,000 रुपये कर्ज देऊ शकतो, पण यासाठी तुझा पूर्ण विश्वास हवा. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. माझं हृदय धडधडत होतं. भीती होती, पण आकर्षण जास्त होतं. मी हळूच मान डोलवली. हो आनंद, मी तयार आहे. ते हसले आणि मला जवळ ओढलं.
तू कधीही पश्चाताप करणार नाहीस सीमा. मी तुझी काळजी घेईन. मला आजही ते दिवस स्पष्ट आठवतात. कर्ज मंजूर झाल्याची बातमी आनंद साहेबांनी फोनवर सांगितली. सीमा, आज संध्याकाळी माझ्या खाजगी ऑफिसच्या खोलीत सगळं फायनल करू. त्यांचा आवाज नेहमीसारखा मऊ होता, पण त्यात एक वेगळी गंभीरता होती. मी तयार होताना मनात खूप विचार येत होते. सीमा, तू काय करतेस हे बरोबर आहे का? आरशात स्वतःला पाहताना डोळे भरून आले. पण मुलीच्या शाळेचे पैसे, घराचं थकलेलं भाडं, रोजची चिंता सगळ्यांनी मला पुढं ढकललं होतं. मी साधा सलवार कमीज घातला, केस नीट विंचरले. मनात भीती होती, पण त्याचबरोबर एक अनोळखी ओढही होती. संध्याकाळी त्यांच्या ऑफिसच्या मागच्या खोलीत गेले. ती खोली स्वतंत्र होती. आत AC चालू होता, मंद प्रकाश होता. आनंदसाहेब दार लावून आत आले. त्यांनी मला हसून बघायला सांगितलं. सीमा, आज तू खूप सुंदर दिसतेस, त्यांनी हळू आवाजात म्हटलं. माझे गाल लाल झाले. मी खाली बघत म्हणाले, साहेब, कर्जाचे कागदपत्र. ते माझ्यासमोर येऊन बसले. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर होते. कागदपत्रानंतर आधी तुझ्या मनातलं सगळं समजून घेऊ. त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांचा स्पर्श गरम आणि आश्वासक होता. तुला खरंच माझ्यावर विश्वास आहे ना? मी होकार दिला. हो साहेब, पण मला भीती वाटते. ते हसले. मी तुला कधी दुखवणार नाही सीमा. मी तुझ्या हालचाली बघतोय. गेल्या कित्येक दिवसापासून तुझ्या एकटेपणाची, तुझ्या कष्टाची मला जाणीव आहे. तुझ्यात एक ओढ असते, फक्त पैशासाठी नाही, तुझ्या मनासाठी. त्यांचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करत. किती वर्षांनी कोणीतरी मला स्त्री म्हणून, माणूस म्हणून जाणवत होतं. नवऱ्याने जेव्हा सोडलं तेव्हा मी स्वतःला बंद करून टाकलं होतं. पण आनंद साहेबांनी ते सगळं हळूहळू उघडलं. ते माझ्याजवळ सरकले. त्यांचा हात माझ्या गालावर फिरला. तुझी त्वचा किती मऊ, ते फुटफुटले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी डोळे मिटून घेतले. त्यांचे ओठ माझ्या कपाळावर हळूच टेकले. ते चुंबन इतकं प्रेमळ होतं की माझ्या डोळ्यातून अश्रू घळघळले. रडू नको सीमा, आज तू माझी पूर्ण होशील आणि मी तुझा, त्यांनी कानात कुजबुजलं. हळूहळू त्यांनी माझा पदर सांभाळला. मी कापत होते, पण विरोध केला नाही. मनात एक भावनिक पूर आला. त्यांचा हात माझ्या पाठीवर, केसावर फिरत होता. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, घाई नव्हती. ते मला वारंवार विचारत होते, ठीक आहे ना, दुखतंय का? मी त्यांच्या गळ्यात हात टाकला. साहेब, आनंद, मला चांगलं वाटतंय. मी पहिल्यांदा त्यांना नावाने हाक मारली. त्या क्षणात आम्ही दोघेही एकमेकात हरवून गेलो. त्यांची मिठी घट्ट होती. माझं शरीर त्यांच्या स्पर्शाने उबदार झालं. मनात विचार येत होता, हे प्रेम आहे का की फक्त गरज? पण त्यावेळी मला फक्त त्यांच्यात विरघळून जायचं होतं. त्यांचे श्वास माझ्या गळ्यावर मिसळले. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. सगळं हळूवार भावनिक होतं. शारीरिक जवळीक झाली, पण त्यात फक्त कामुकता नव्हती, खूप मोठी भावनिक पूर्तता होती. नंतर आम्ही दोघे शांतपणे एकमेकांच्या कुशीत पडून होतो. त्यांनी मला घट्ट मिठीत घेतलं आणि त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. आनंद, हे बरोबर आहे का? मी हलक्या आवाजात विचारलं. ते माझे केस कुरळत म्हणाले, सीमा, प्रेमात काहीच चुकीचं नसतं. मी तुला फक्त वापरणार नाही, तुझी काळजी घेईन, तुझ्या मुलीचीही. आता तू एकटी नाहीस. माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. किती दिवसांनी मला कोणाचं तरी मिठी मिळाली होती, खरी मिठी, मनाची मिठी. आम्ही बराच वेळ असेच बोलत होतो. त्यांनी मला आपल्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या, आपल्या एकटेपणाबद्दल सांगितले. मीही माझ्या आयुष्यातले सगळे दुःख मोकळं केलं. तो क्षण संपला तेव्हा बाहेर अंधार पडला होता. मी उठले तेव्हा ते म्हणाले, उद्या कर्जाचे पैसे तुझ्या खात्यात जमा होतील आणि तू कधीही मला भेटू शकतेस. मी घरी आले तेव्हा मनात गोंधळ होता. अपराधी वाटत होतं, पण त्यांच्याबरोबर एक अनोळखी शांतताही मिळाली होती. आनंद साहेब आता फक्त साहेब नव्हते, ते माझ्या जीवनातला एक भावनिक आधार बनले होते. त्या रात्री घरी आल्यावर मी बराच वेळ आरशासमोर उभी होते. शरीर थकलेलं होतं, पण मनात एक विचित्र शांतता होती. आनंद साहेबांच्या मिठीची ऊब अजूनही अंगावर जाणवत होती. मी स्वतःला विचारलं, सीमा, तू काय केलंस? डोळ्यात अश्रू आले. नवऱ्याने दगाबाजी केल्यापासून तू कोणाला जवळ येऊ दिलं नव्हतं. आज पहिल्यांदा मी स्वतःला पूर्णपणे सोपवलं होतं. अपराधीपणा वाटत होता, पण त्याचबरोबर एक गोड समाधानही होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद साहेबांचा फोन आला. सीमा, कशी आहेस? रात्री नीट झोप लागली का? त्यांचा आवाज इतका काळजीवाहू होता की माझं मन हलकं झालं. मी ठीक आहे आनंद,
मी पहिल्यांदा त्यांना नावाने हाक मारून म्हटले. ते हसले. आज कर्जाचे पैसे तुझ्या खात्यात जमा झाले आहेत आणि तू कधीही मला भेटू शकतेस. मी तुझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे. पैसे आल्यावर मुलीच्या शाळेची फी भरली, घराचं थकलेलं भाडं दिलं. पहिल्यांदा महिन्याभरात मला श्वास घ्यायला जागा मिळाली. पण आता माझ्या मनात आनंद पूर्ण भरले होते. ते फक्त साहेब नव्हते, ते माझे प्रेमी झाले होते. आमच्या भेटी सुरू राहिल्या, कधी त्यांच्या ऑफिसमध्ये, कधी माझ्या घरी जेव्हा मुलगी शाळेत असायची. एका दिवशी ती माझ्या घरी आली. मी चहा आणि नाश्ता केला. आम्ही दोघे बेडरूममध्ये बसलो. ते मला जवळ ओढून घेत म्हणाले, सीमा, त्या दिवशी तू माझी झालीस, आता तू माझीच आहेस. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, पण आनंद, लोकांना कळालं तर? मी एकटी बाई बदनामी होईल. ते माझे केस कुरवळत म्हणाले, कोणाला कळणार नाही. हे आपलं प्रेम आहे. मी तुला कधीही एकटे पडू देणार नाही. तुझ्या मुलीला मी माझी मुलगी मानतो. त्यांचे शब्द ऐकून मला रडू आलं. कित्येक वर्षांनी कोणीतरी माझ्या मुलीची जबाबदारी घ्यायला तयार झालं होतं. हळूहळू आमचं नातं खोल गेलं. ते मला छोट्या छोट्या गोष्टी आणून द्यायचे. मुलीचे कपडे, माझ्यासाठी साडी, कधीकधी फुलं. एकदा ते म्हणाले, तुझ्या डोळ्यात आता चमक दिसते सीमा. तू हसताना पाहून मला खूप बरं वाटतं. मी त्यांना मिठी मारली आणि म्हणाले, तुम्ही आलात तेव्हापासून माझं आयुष्य बदललं आहे. आधी फक्त संघर्ष होता, आता आशा आहे. कधी कधी रात्री एकटी असताना मनात विचार यायचा, हे प्रेम आहे की गरज? पण जेव्हा ते भेटायचे, त्यांची मिठी, त्यांची चुंबनं, त्यांचे प्रेमळ शब्द, सगळं मनात भरून जायचं. आमची जवळीक आता फक्त शारीरिक नव्हती, भावनिक होती. ते माझ्या छोट्या छोट्या आनंदाबद्दल विचारायची, माझ्या मुलीला शाळेतून घरी आणायची, कधीकधी मदतसुद्धा करायची. एकदा आम्ही दोघे एकांतात बसलो होतो. मी त्यांना म्हणाले, आनंद, मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण मला वचन दे, तू कधी सोडून जाणार नाहीस. ते माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, मी वचन देतो सीमा, तू माझी आहेस, आयुष्यभर तुझी काळजी घेईन. त्या क्षणी मला सुरक्षित वाटलं. अर्थात कधीकधी अपराधीपणाही जाणवायचा. समाजात बायकांकडे किती वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. पण मी स्वतःला समजावायची, मी काही चुकीचं करत नाही आहे. मी फक्त प्रेम शोधत आहे. एकटीने लढण्यापेक्षा दोघांनी मिळून लढणं बरं. आनंदसाहेब मला नेहमी सांगायचे, तू बलवान आहेस, पण आता तुला एकटीला संघर्ष करण्याची गरज नाही. आता माझं जीवन थोडं स्थिर झालं आहे. मुलगी आनंदात आहे, घर चाललं आहे आणि माझ्या जीवनात आनंद आहे. ते मला स्त्री म्हणून, माणूस म्हणून जाणवतात. आमचं नातं गुप्त आहे, पण हे खरं आणि गोड आहे. कधीकधी मी मनात विचार करते, भविष्यात काय होईल, पण सध्या मी फक्त या क्षणाचा आनंद घेते. त्यानंतर आमचे दिवस एका वेगळ्याच आनंदाच्या आणि प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघत होते. आधी माझं आयुष्य म्हणजे फक्त एकटीची धावपळ, सततची चिंता आणि उद्या काय होईल याची भीती, इतकंच होतं. पण आनंदसाहेबांच्या, माझ्या आनंदच्या येण्याने माझ्या आयुष्यातला एक नवा अर्थ मला मिळाला होता. एक दिवस त्यांनी मला फोन केला, सीमा, आज संध्याकाळी थोडा वेळ काढू शकशील का? मला तुला एका खास ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यांचा तो मऊ आणि आपुलकीने भरलेला आवाज ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मी मुलीला माझ्या एका मैत्रिणीकडे काही तासांसाठी खेळायला पाठवलं. मन खूप आतुर झालं होतं. छातीत एक गोड धडधड चालू होती. संध्याकाळी ते मला घ्यायला आले. मी त्यांनीच भेट दिलेली ती सुंदर हिरवी साडी नेसली होती. केसात हलकासा चाफ्याचा गजरा माळला होता. जेव्हा मी गाडीत बसले, तेव्हा त्यांनी एक क्षण माझ्याकडे पाहतच राहिले. त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिर झाली. आज तू इतकी सुंदर दिसतेस सीमा, की माझी नजरच हटत नाही आहे, त्यांनी हळूच म्हटलं. त्यांच्या या शब्दांनी माझे गाल लाल झाले. मी लाजून नजर खाली झुकवली. त्यांनी गाडी एका छोट्याशा टेकडावर असलेल्या विश्रामगृहाकडे घेतली. ती जागा खूप शांत होती. चोहोबाजूला निसर्गाची शांतता, मंद वाहणारा वारा आणि समोर अथांग पसरलेला निसर्ग. संध्याकाळचा तो तांबूस प्रकाश आमच्यावर पडत होता. तेथे पोचल्यावर आम्ही एकांतात बसलो. आनंद यांनी माझा हात हळूच आपल्या हातात घेतला. त्यांच्या हाताची ती परिचित ऊब माझ्या अंगात एक वेगळीच लहर निर्माण करत होती. त्यांनी मला हळूच स्वतःजवळ ओढलं. मी कोणताही संकोच न करता माझं डोकं त्यांच्या छातीवर टेकवलं. त्यांच्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते.
शांत, नियमित आणि प्रेमळ. सीमा, ते माझे केस कुरवाळत हळुवार आवाजात म्हणाले, तुला माहीत आहे, तुझ्या आधी माझं आयुष्यही खूप रिकामं होतं. मी लोकांच्या मदतीसाठी धावायचो, काम करायचो, पण संध्याकाळी घरी गेल्यावर एकटं वाटायचं. पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस, मला माझं घर सापडल्यासारखं वाटतंय. त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर आयुष्यात पहिल्यांदा मिळालेल्या खऱ्या प्रेमाचे होते. मी मान वर करून त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अथांग प्रेम, आदर आणि सुरक्षिततेची भावना दिसत होती. त्यांनी हळूच माझं तोंड वर केलं. त्यांचे ओठ माझ्या कपाळावर, मग डोळ्यावर आणि गालावर अत्यंत हळुवारपणे टेकले. तो स्पर्श इतका प्रेमळ आणि जिव्हाळ्याचा होता की मी डोळे मिटून घेतले. वाऱ्याची एक मंद झुळूक आली आणि आमच्या दोघांच्या श्वासांची गती वाढली. त्यांनी माझे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले होते. आनंद, मला कधी सोडून जाणार नाहीस ना? मी अगदी हलक्या थरथरत्या आवाजात विचारलं. त्यांनी माझी हनुवटी धरून मला स्वतःकडे अधिक जवळ केलं. कधीच नाही सीमा, तू माझं प्रेम आहेस, माझं सर्वस्व आहेस. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हास्य टिकून ठेवण्यासाठी मी काहीही करेन. त्या रात्रीचा तो खेळ अगदी थांबल्यासारखा वाटत होता. त्या मंद प्रकाशात आणि निसर्गाच्या कुशीत आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. शारीरिक जवळीक तर होतीच, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने आमची मनं एकमेकांत गुंतली होती. नवऱ्याच्या दगाबाजीने माझ्या मनावर आणि शरीरावर जे घाव झाले होते, ते आनंदच्या प्रत्येक नाजूक स्पर्शाने, प्रत्येक चुंबनाने भरून निघत होते. त्यांच्या मिठीत मला जगातील सर्वात सुरक्षित जागा सापडली होती. आम्ही बराच वेळ काहीही न बोलता फक्त एकमेकांचा श्वास अनुभवत पडून राहिलो. त्यांनी मला त्यांच्या अंगावर घट्ट धरून ठेवलं होतं आणि माझे केस कुरवाळत होते. आता तू कधीही एकटी पडणार नाही सीमा. तुझी मुलगी आणि तू, तुमची जबाबदारी माझी आहे. आपण दोघं मिळून एक सुंदर जग बनवू. त्यांनी माझ्या कानात कुजबुजलं. त्यांच्या या वचनाने माझं मन पूर्णपणे तृप्त झालं. आजवर ज्या प्रेमाची, ज्या आधाराची मी वाट पाहत होते, ते प्रेम मला आनंदच्या रूपात मिळालं होतं. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात रोमॅन्टिक आणि अविस्मरणीय रात्र ठरली. आम्ही उशिरापर्यंत एकमेकांच्या कुशीत बसून भविष्याची स्वप्ने पाहत होतो आणि त्या अंधाऱ्या रात्रीही माझ्या आयुष्यातला एक नवीन सुंदर प्रकाशाची जाणीव होत होती. त्या रात्रीच्या त्या मधुर आणि रोमॅन्टिक क्षणानंतर माझ्या आयुष्यात एक अजब शांतता आली होती. असं वाटत होतं की वादळ शमलं आहे आणि आता फक्त सोनेरी ऊन माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात पडणार आहे. आनंद साहेबांचा, माझ्या आनंदचा हात माझ्या हातात होता. त्यांच्या प्रेमाने मला एक नवी ताकद दिली होती. पण मला कुठे ठाऊक होतं की ही वादळापूर्वीची शांतता होती. ज्या दिव्याच्या प्रकाशात मी माझ्या भविष्याचे स्वप्न पाहत होते, तोच दिवा माझ्या आयुष्यात एक असा काळोख घेऊन येणार होता ज्याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. दिवस नेहमीसारखेच सुरू होते. आनंद रोज मला फोन करायचे, कधी सकाळी, कधी दुपारी. त्यांच्या एका फोन कॉलने माझा अख्खा दिवस उजळून निघायचा. गावातील बचत गटाचे कामही व्यवस्थित चालू होते. मी आता आधीसारखी घाबरलेली आणि असहाय्य राहिले नव्हते. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आला होता. गावातील इतर महिलाही म्हणायच्या, सीमाताई, आता तुमच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं दुःख दिसत नाही. साहेबांनी कर्ज मंजूर केल्यापासून तुम्ही खूप खुश दिसताय. मी फक्त मंद हसायचे आणि मन लावून माझं काम करायचे. पण साधारण 1 महिन्यानंतर गोष्टी हळूहळू बदलू लागल्या. असा बदल जो आधी मला खूप सूक्ष्म वाटला, पण नंतर त्याचा आकार एखाद्या राक्षसासारखा मोठा होत गेला. पहिली गोष्ट घडली ती एका मंगळवारी. आनंदने मला दुपारी भेटायला बोलावलं होतं. मी नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत पाठवून घरची कामं आटपून त्यांच्या ऑफिसच्या मागच्या खोलीत गेले. ती खोली नेहमीप्रमाणे मंद प्रकाशाने आणि एसीच्या थंड हवेने भरलेली होती. मी आत गेले तेव्हा आनंद टेबलवर काही कागदपत्रे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता आणि गांभीर्य होतं. मी आत पाऊल ठेवताच त्यांनी घाईघाईने ते कागदपत्र एका फाईलमध्ये बंद केले आणि ती फाईल ड्रॉवरमध्ये ठेवून लॉक केली. आनंद, काय झालं? काय हे अडचण आहे का? मी जवळ जात विचारलं. त्यांनी लगेच चेहऱ्यावरचं गांभीर्य लपवत एक हसू आणलं. नाही सीमा, काही नाही. बस बचत गटाचे काही हिशोब आहेत, दुसरं काही नाही. तू कशी आहेस? त्यांनी मला जवळ ओढलं. पण आज त्यांच्या स्पर्शात नेहमीसारखी शांतता आणि ऊब नव्हती. एक घाई होती, एक अस्वस्थता होती. तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून.
मी त्यांच्या छातीवर हात ठेवत म्हणाले, वेडी आहेस तू. मी तुझ्यापासून काय लपवणार? तू माझं प्रेम आहेस सीमा. त्यांनी माझ्या कपाळावर चुंबन घेत म्हटलं. पण त्या दिवशी मला पहिल्यांदा त्यांच्या आवाजात एक कृत्रिमपणा जाणवला. मी तो माझा भ्रम समजून सोडून दिला. त्या घटनेनंतर काही दिवसांनी दुसरी विचित्र गोष्ट घडली. एका संध्याकाळी मी दुकानात मुलीसाठी काही औषध आणि किराणा सामान घेऊन घरी परतत होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. गावात हळूहळू अंधार पडत होता. आमच्या गल्लीत शिरताना मला जाणवलं की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. मी पावले जलद टाकली तर मागच्या पावलांचाही आवाज वाढला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. नवऱ्याने सोडल्यापासून मी नेहमीच भीतीच्या सावटाखाली जगले होते, पण आजची भीती वेगळी होती. मी एका वळणावर पटकन थांबले आणि मागे वळून पाहिलं. गावातील रस्त्यावरील दिव्याच्या मंद प्रकाशात मला एक उंच टोपी घातलेला माणूस उभा असलेला दिसला. त्याने जॅकेट घातले होते. जसं मी मागं वळले तसा तो माणूस अंधारात एका गल्लीत निघून गेला. पण त्याच्या हातातील घड्याळ आणि त्याच्या चालीची ढब मला ते खूप ओळखीचं वाटलं. मी घरी पळत आले, दार आतून बंद करून घेतलं आणि जोरात श्वास घेऊ लागले. मी लगेच आनंदला फोन केला. 3-4 वेळा रिंग जाऊनही त्यांनी फोन उचलला नाही. रात्री जवळपास 11 वाजता त्यांचा फोन आला. सीमा, फोन केला होतास? मी एका मीटिंगमध्ये व्यस्त होतो. त्यांचा आवाज आला. आनंद, आज कोणीतरी माझा पाठलाग करत होतं. मला खूप भीती वाटते, मी थरथरत्या आवाजात सांगितलं. फोनवर काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. इतकी शांतता की मला त्याचा श्वासही ऐकू येत होता. आनंद आहात का तुम्ही? मी विचारलं. हो 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 सीमा, तू नक्की पाहिलंस काय की तुझा भ्रम होता? त्यांनी विचारलं. नाही आनंद, भ्रम नव्हता. एक माणूस होता, त्याने जॅकेट घातलं होतं. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. दारं खिडक्या नीट बंद कर. मी उद्या सकाळी येतो तुझ्याकडे, त्यांनी म्हटलं आणि फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद माझ्या घरी आले. पण ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत बचत गटाचे आणखीन 2 कर्मचारी होते. त्यांनी माझ्या घरी औपचारिकपणे कर्जाच्या हप्त्याची वसुली आणि कागदपत्रांची तपासणी करण्याचं नाटक केलं. इतर कर्मचारी बाहेर गेल्यावर ते 2 मिनिटे माझ्याजवळ आले. सीमा, मी काल रात्रीचा विचार करत होतो. मला वाटतं तू थोडं सावध राहिलं पाहिजेस. आणि हो, यापुढे मला ऑफिसमध्ये किंवा बाहेर भेटताना खूप काळजी घे. ते अत्यंत गंभीर आवाजात कुजबुजले. का आनंद? काय चाललंय नक्की? मला काहीच समजत नाहीये, मी विनवणीच्या आवाजात म्हणाले. मी तुला सगळं सांगेन, पण योग्य वेळ आल्यावर. आता फक्त मी सांगतो तसं कर. एवढं बोलून ते निघून गेले. त्यांचं ते वागणं मला खूप गोंधळात टाकणारं होतं. ज्या माणसाने मला प्रेमाचं वचन दिलं होतं, तो मला आपली पत्नी मानणार होता, तो अचानक इतका रहस्यमयी का वागत होता? रहस्याचा हा धागा अधिकच गुंतागुंतीचा झाला तो पुढच्या आठवड्यात. एक दिवस मी नेहमीप्रमाणे बचत गटाच्या ऑफिसमध्ये गेले होते. आनंदसाहेब त्यांच्या कॅबिनमध्ये नव्हते. ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. कॅबिन उघडीच होती. तिथली एक महिला कर्मचारी मला म्हणाली, सीमाताई, साहेबांच्या टेबलवर एक निळी फाईल आहे, ती जरा घेऊन या ना. मला त्यातला एक नंबर हवा आहे. मी कॅबिनमध्ये गेले. टेबलवर निळी फाईल शोधत असताना माझी नजर टेबलच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या डब्याकडे गेली. तिथे एका कागदाचे काही तुकडे पडले होते. त्या कागदावर काहीतरी हाताने लिहिलेलं होतं. माझं लक्ष सहज तिथं गेलं, कारण त्यावर माझं नाव स्पष्ट दिसत होतं, सीमा. माझं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. मी खाली वाकले आणि ते कागदाचे तुकडे गोळा केले. ते तुकडे एकत्र जोडल्यावर जे समोर मजकूर आला ते वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या कागदावर लिहिलं होतं, सीमाच्या कर्जाची फाईल क्लिअर झाली आहे. 50,000 रुपये हस्तांतरित केले आहेत. तिचे फोटो आणि माहिती योग्य त्या ठिकाणी पोहोचली आहे. पुढची पायरी लवकरच सुरू होईल. कोड प्रोजेक्ट 36. प्रोजेक्ट 36? फोटो आणि माहिती? हे काय होतं? आनंदने माझे फोटो कोणाला पाठवले आणि कसली पुढची पायरी? माझे हात थरथरू लागले. डोक्यातून विचारांचे चक्र फिरू लागले. आनंद माझ्याशी फक्त प्रेमाचं नाटक करत होते का, की यामागे काहीतरी भयानक कट शिजत होता? मी ते कागदाचे तुकडे माझ्या साडीच्या पदरात लपवले. निळी फाईल बाहेर म्हणून आणून महिलेला दिली आणि कोणतीही हालचाल न दाखवता तिथून घराकडे निघाली. रस्त्याने चालताना माझं मन हजारो प्रश्नांनी घेरलं. जर आनंद माझ्याशी गेम खेळत असतील तर मी काय करायचं? मी एकटी बाई, गावात माझं कोणी नाही, नवरा आधीच सोडून गेलेला. जर मी पोलिसांकडे गेले तर पुरावा काय? फक्त कागदाचे काही फाटलेले तुकडे.
लोक मलाच वेळी ठरवतील आणि साहेबावर खोटे आरोप लावतील म्हणून गावातून काढून टाकतील. मला स्वतःच या रहस्याचा उलगडा करायचा होता. त्याच रात्री मी एक धाडसी निर्णय घेतला. रात्रीचे 12 वाजले होते. मुलगी गाढ झोपली होती. मी घराचं दार बाहेरून कडी लावून अंधारात बाहेर आले. आनंद साहेबांचे घर गावाच्या एका कोपऱ्यात थोडं एकांतात होतं. ते तिथे एकटेच थांबायचे. मी दबक्या पायांनी त्यांच्या घराच्या परिसरात पोहोचले. त्यांच्या घराच्या खिडकीतून हलकासा प्रकाश बाहेर येत होता. मी भिंतीला टेकून खिडकीजवळ गेले आणि आत डोकावून पाहिलं. आज जे दृश्य होतं त्याने माझ्या अंगावर काटा आला. आनंदसाहेब फोनवर कोणाशी तरी मोठ्या आवाजात बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. टेबलवर दारूची बाटली आणि काही कागदपत्रे पसरली होती. तुम्हाला समजत नाही का? ती मुलगी आता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते. आनंद फोनवर कोणाला तरी ओरडून सांगत होते. मी तिला 50,000च्या कर्जात अडकवलं आहे. ती आता माझ्या मुठीत आहे. पण तुम्ही घाई गेली तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. फोनच्या दुसऱ्या बाजूने कोणीतरी काही बोललं. आनंद पुढे म्हणाला, नाही, तिची सही भेटल्याशिवाय ती जमीन आपल्या नावावर होणार नाही. तिच्या नवऱ्याने ती जमीन तिच्या नावावर सोडून दिली आहे हे तिला अजून माहीत नाही. जर तिला कळलं तर त्या जमिनीची किंमत करोडो रुपये आहे तर ती कधीही सही करणार नाही. म्हणून मी तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं. तिला भावनिक ब्लॅकमेल करून मी त्या कागदवर सही घेणार आहे. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर अंधारे आले. माझा श्वास रोखला गेला. माझे डोळे अश्रूंनी भरून आले. पण त्या अश्रूत आता दुःखापेक्षा जास्त धक्का आणि राग होता. ज्या माणसाला मी माझं देव मानलं त्याच्या स्पर्शात मला माझं जग सापडलं होतं, तो माणूस फक्त एका जमिनीच्या तुकड्यासाठी माझ्याशी प्रेमाचं, सहानुभूतीचं आणि मदतीचं नाटक करत होता. माझ्या नवऱ्याने मला सोडून देताना माझ्या नावावर असलेली ती गावाकडची पडीक जमीन, त्याची किंमत मला काहीच वाटत नव्हती. ती जमीन करोडोंची होती. तिथे काहीतरी मोठा प्रकल्प होणार असावा. आनंदने फोन ठेवला आणि दारूचा घोट घेतला. तो स्वतःशीच हसला आणि पुटपुटला, सीमा, बिचारी सीमा. तिला वाटतंय मी तिच्यावर प्रेम करतो. एकदा का सही झाली की तिला आणि तिच्या मुलीला असा रस्ता दाखवेल की पुन्हा या गावात पाय ठेवणार नाही. त्याच्या या नराधाम हास्याने माझं मन विच्छिन्न झालं. माझी संपूर्ण सृष्टीच उद्ध्वस्त झाली होती. मी तिथून कशीबशी मागे फिरले, कशी घरी आले हे मलाही आठवत नाही. घरी आल्यावर मी दाराला टेकून बसले आणि ढसाढसा रडले. माझं प्रेम, माझा विश्वास, माझं शरीर, सगळं काही या माणसाने एका करारासाठी वापरलं होतं. मी स्वतःला विचारलं, सीमा, आता तू काय करणार? पुन्हा रडत बसणार की लढा देणार? त्या रात्री माझ्या आतल्या दुबळ्या स्त्रीचा मृत्यू झाला आणि एका पेटून उठलेल्या आईचा जन्म झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पूर्णपणे बदलले होते. माझ्या डोळ्यातील अश्रू सुकून गेले होते आणि तिथे एका तीव्र सूडाची आणि आत्मसन्मानाची ज्वाला पेटली होती. जर आनंदने माझ्याशी खेळ खेळला होता तर आता या खेळाचे नियम मी ठरवणार होते. सकाळी 11 वाजता आनंदचा फोन आला. त्याचा आवाज नेहमीसारखा मऊ आणि प्रेमळ होता. सीमा, आज संध्याकाळी आपण भेटूया का? कर्जाचे काही शेवटचे कागदपत्र उरले आहेत, त्यावर तुझ्या सह्या हव्या आहेत. मग आपण कायमचे मोकळे होऊ. हो आनंद, नक्कीच, मी अत्यंत सामान्य आवाजात म्हणाले. मी संध्याकाळी येते. मी माझ्या प्लॅनची तयारी सुरू केली. आधी मी गावातील एका जुन्या विश्वासू वकिलांचे गुपचूप संपर्क साधला. त्यांना मी सगळी हकीकत सांगितली. वकिलांनी तपास केला असता त्यांना कळालं की माझ्या नवऱ्याच्या नावाने असलेली आणि नंतर माझ्या नावावर हस्तांतरित झालेली जमीन एका मोठ्या हायवे प्रकल्पात जात होती आणि तिची सरकारी किंमत 2 कोटी रुपये होती. आनंद आणि त्याच्यासोबत काही मोठे बिल्डर्स ही जमीन लाटण्याचा प्रयत्न करत होते. वकिलांच्या मदतीने मी काही बनावट कागदपत्रे तयार केली, ज्यावर दिसायला जमीन हस्तांतराची माहिती होती, पण प्रत्यक्षात ती आनंदच्या घोटाळ्याची कबुली आणि त्याच्या खात्यातील पैसे माझ्या खात्यात वळवण्याचा कायदेशीर करार होता. संध्याकाळी 7 वाजता मी आनंदच्या घराकडे गेले. आज मी पुन्हा तीच हिरवी साडी नेसली, पण आज माझ्या मनात त्याच्यासाठी प्रेम नव्हतं, तर एक भयानक योजना होती. मी आत गेले. आनंदने दार बंद केलं. टेबलवर मेणबत्त्या पेटवल्या होत्या. मंद संगीत सुरू होतं. तो मला रोमॅन्टिक वातावरणात गुंतून सह्या घेण्याच्या तयारीत होता. सीमा, आज तू पुन्हा खूप सुंदर दिसत आहेस, तो माझ्याजवळ येत म्हणाला. त्याने मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. आज मला त्याच्या स्पर्शाची घृणा येत होती, पण मी स्वतःवर ताबा ठेवला. मी हसले आणि त्याच्या छातीवर हात ठेवला. आनंद,
आधी कागदपत्र दाखवा ना, मग आपण बोलू. हो नक्कीच, तो हसला आणि त्याने टेबलावरची फाईल पुढे केली. यावर फक्त सह्या कर सीमा, मग आपलं भविष्य सुरक्षित होईल. मी ती फाईल हातात घेतली. आनंद, सह्या करण्यापूर्वी मला एक चहा प्यायचा आहे, तुम्ही बनवून आणाल का? तुझ्यासाठी काही सीमा. तो हसत स्वयंपाकघरात गेला. तो आत जाताच मी पटकन माझ्या बॅगेतून वकिलांनी दिलेली खरी बनावट फाईल काढली आणि त्याच्या फाईलची अदलाबदल केली. आणि मुख्य म्हणजे मी माझ्या फोनचे रेकॉर्डिंग चालू करून ते टेबलवर पॉटवर लपवून ठेवलं. आनंद चहा घेऊन बाहेर आला. त्याने चहाचा कप माझ्या हातात दिला. घे सीमा, आता सह्या कर बाबू बघू, तो घाईघाईने म्हणाला. मी पेन हातात घेतला, पण सही करायच्या ऐवजी मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. आनंद, तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करता ना, की हे फक्त या जमिनीसाठी आहे? आनंद क्षणभर थबकला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने लगेच सावरलं. हे काय विचारते सीमा? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग हे प्रोजेक्ट 36 काय आहे आनंद? मी शांत आवाजात विचारलं. हे ऐकताच आनंदच्या हातातील चहाचा कप खाली पडला आणि त्याचे तुकडे झाले. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तुला कसं माहीत? तो अडखळत म्हणाला. मला सगळं माहीत आहे आनंद, मी उभी राहत म्हणाले. तुमचा कालचा फोन, ती जमिनीची किंमत आणि तुम्ही माझ्याशी केलेलं प्रेमाचं नाटक. तुम्ही मला एक अबला असहाय्य बाई समजलात ना, जिच्या भावनांशी तुम्ही सहज खेळू शकता. आनंदच्या चेहऱ्यावरचा प्रेमळ मुखवटा क्षणात गळून पडला. त्याच्या डोळ्यात आता एक हिंस्रपणा आला होता. तो जोरात हसला. हो, बरोबर ओळखलंस, तो ओरडला. मी तुझ्यावर प्रेम काही करणार? एका सोडून गेलेल्या बाईवर मी प्रेम करेन? तू फक्त एक शिकार होतीस सीमा. मला ती 2 कोटींची जमीन हवी आहे. सरळ मार्गाने सह्या कर, नाही तर तुझ्या मुलीला जिवंत पाहणार नाहीस. त्याने मुलीचं नाव घेताच माझ्या रक्ताचा उकळा झाला, पण मी शांत राहिले. तुम्ही मला धमकावताय आनंदसाहेब? हो, धमकावतोय. आत्ताच्या आत्ता या कागदावर सह्या कर, नाहीतर मी तुझा गेम इथेच संपवून टाकीन. तो माझ्याकडे धावून आला आणि त्याने माझा हात पकडला. त्या क्षणी घराचं मुख्य दार जोरात उघडलं गेलं. पोलीस निरीक्षक आणि त्यांच्यासोबत 4-5 पोलीस कर्मचारी आत शिरले. त्यांच्यासोबत गावातील वकील आणि ग्रामस्थ होते. आनंद थक्क झाला. त्याने माझा हात सोडला. हे काय आहे? आनंद ओरडला. पोलीस निरीक्षकांनी पुढे येऊन आनंदच्या कानशिलात लगावली. आनंदसाहेब, तुमचे दिवस भरले आहेत. सीमाताईंनी आधीच आमच्याकडे तक्रार नोंदवली होती आणि तुम्ही जो आत्ता धमक्या दिल्यात त्या स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आहे. ती सगळी या फोनमध्ये रेकॉर्ड झाली आहे. वकिलांनी फ्लॉवर पॉटमधून फोन बाहेर काढला. रेकॉर्डिंग सुरू होतं, ज्यामध्ये आनंदचा धमकावणारा आवाज आणि त्याची कबुली स्पष्ट ऐकू येत होती. अरे पण ही जमीन माझी आहे. आनंद वेड्यासारखा ओरडू लागला. नाही साहेब, वकील पुढे आले. तुम्ही ज्या कागदावर सीमाताईच्या सह्या घेणार होता ते कागद आधीच बदलले गेले आहेत आणि तुमच्या विरोधात फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांनी आनंदच्या हातात बेड्या ठोकल्या. ज्या माणसाच्या चेहऱ्यावर मी कालपर्यंत एक शांतता आणि उदारता पाहिली होती, आज त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि पराभवाची काळी छाया दिसत होती. तो पोलिसांच्या पाया पडू लागला, पण पोलिसांनी त्याला ढकलून गाडीत बसवलं. आनंदला घेऊन जात असताना तो माझ्याकडे पाहत राहिला. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभे होते. माझ्या डोळ्यात आता भीतीचा एकही थेंब नव्हता. सीमा, मला माफ कर, तो ओरडला. पण मी काहीच बोलले नाही. मी फक्त वळून पाहिलं. त्या रात्रीनंतर गावात एक मोठा बदल झाला. आनंदचा खरा चेहरा डोळ्यासमोर आला. बचत गटातील इतर महिला ज्या आनंदला देव मानत होत्या त्यांनाही मोठा धक्का बसला, पण त्या सर्वांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. काही दिवसात कायदेशीर प्रक्रियेद्वारे ती 2 कोटीची जमीन माझ्या पूर्ण मालकीची झाली. मी त्या जमिनीचा एक भाग मोठ्या कंपनीला विकला, ज्यातून मला भरपूर पैसे मिळाले. उरलेल्या जमिनीवर मी गावातील अनाथ आणि सोडून दिलेल्या महिलांसाठी एक मोठा उद्योग आणि गृहोद्योग सुरू केला. आज मी ती जमीन भीतीने थरथरणारी सीमा राहिली नव्हती. मी आता एक यशस्वी व्यावसायिक आणि हजारो महिलांसाठी एक आशेचा किरण बनले होते. माझी मुलगी आता एका मोठ्या चांगल्या शाळेत शिकत आहे. कधीकधी मी आरशासमोर उभी राहते तेव्हा मला ती जुनी सीमा आठवते, जी एका साहेबाच्या प्रेमळ शब्दावर विश्वास ठेवून स्वतःला हरवून बसली होती. पण मग मी स्वतःशीच हसते. आयुष्यात आलेलं ते वादळ मला उद्ध्वस्त करायला आलं होतं, पण त्या वादळानेच मला माझी खरी ताकद दाखवून दिली.
प्रेमाच्या नावाने झालेल्या फसवणुकीने माझा विश्वास नक्कीच तोडला होता, पण त्यातून मी एक धडा शिकले. स्त्री ही अबला नसते. जेव्हा तिच्या अस्तित्वावर आणि अपत्यावर संकट येतं, तेव्हा ती कोणत्याही वादळाला सामोरे जाऊन स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य उजळून टाकू शकते. आनंद आता तुरुंगात आहे, त्याच्या कर्माची शिक्षा भोगत आहे आणि मी माझ्या मुलीसोबत एका नव्या, सुंदर आणि स्वतंत्र आयुष्याचा आनंद घेत आहे. आनंदच्या अटकेनंतरच्या काही महिन्यात माझ्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. पण यावेळी ती उलथापालथ मला उद्ध्वस्त करणारी नव्हती, तर मला एक नवीन ओळख आणि दिशा देणारी होती. पोलीस ठाणे, कोर्टाच्या पायऱ्या आणि कागदपत्राची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना सुरुवातीला मला जुन्या भीतीचे सावट जाणवायचे. पण आता माझ्यासोबतचे माझे वकील आणि गावातील त्या महिला होत्या, ज्यांना आनंदने बचत गटाच्या नावाखाली वर्षानुवर्षे अंधारात ठेवले होते. आनंदच्या गुन्ह्यांचे सर्व पुरावे, त्याचा तो ऑडिओ रेकॉर्डिंग आणि वकिलांनी वेळेवर तयार केलेले कायदेशीर दस्तऐवज यामुळे त्याला जामीन मिळणे अशक्य झालं होतं. कोर्टाने त्याच्यावर फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. जेव्हा मी त्याला शेवटचे न्यायालयात पाहिले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची ती पूर्वीची तथाकथित उदारता आणि शांतता पूर्णपणे गायब झाली होती. तिथे फक्त एक पराभूत, घाबरलेला आणि स्वतःच्याच जाळ्यात अडकलेला माणूस उभा होता. ज्या जमिनीवरून हा सगळा प्रपंच रचला गेला होता, ती 2 कोटी रुपयांची जमीन आता पूर्णपणे माझ्या कायदेशीर मालकीची झाली होती. काही बिल्डर्स आणि शासकीय अधिकाऱ्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधून जमीन विकत घेण्याचे प्रस्ताव ठेवले होते. सुरुवातीला एवढी रक्कम आणि जबाबदारी पाहून माझे मन थोडे घाबरले, पण मी स्वतःला समजावले, आता माघार नाही. मी वकिलांच्या आणि एका चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने निर्णय घेतला. जमिनीचा एक छोटा मी सरकारला हायवे प्रकल्पासाठी विकला, ज्यातून मला माझ्या मुलीच्या भविष्यासाठी आणि शिक्षण निधीसाठी मोठी रक्कम मिळाली. उरलेल्या विस्तृत जमिनीवर मी गावातल्या इतर महिलांच्या मदतीने एक महिला उद्योग केंद्र आणि बचत गटाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचे ठरवलं. ज्या दिवशी त्या केंद्राचे उद्घाटन झाले, त्या दिवशी माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, एकाकीपणाचे नव्हते, तर आत्मसन्मानाचे आणि विजयाचे होते. ज्या गावात मी कधी काळी भाड्याचे घर चालवण्यासाठी, मुलीच्या शाळेची फी भरण्यासाठी आणि रोजच्या मिठा भाकरीसाठी लोकांसमोर हात पसरवत होते, त्याच गावात आज मी शेकडो महिलांना रोजगाराची आणि आशेची संधी देत होते. माझी मुलगी आता 8 वर्षाची झाली होती. ती जेव्हा मला पाहायची, तेव्हा तिच्या डोळ्यात भीतीऐवजी एक वेगळाच अभिमान दिसायचा. ती शाळेत तिच्या मैत्रिणींना सांगायची, माझी आई खूप धाडशी आहे, ती कोणालाच घाबरत नाही. तिचे शब्द ऐकून माझ्या छातीचा तीळ तीळ भाग अभिमानाने भरून यायचा. कधीकधी शांत संध्याकाळी जेव्हा मी माझ्या घराच्या बाल्कनीत बसून समोरचा परिसर पाहायचे, तेव्हा मला राजेशचे, त्या आनंदचे ते शब्द आठवायचे, तू एकटी बाई आहेस, तू काय करू शकतेस? मी मनातल्या मनात त्याला उत्तर द्यायचे, स्त्रीला जेव्हा परिस्थितीच्या आगीत ढकललं जातं, तेव्हा ती जळून खाक होत नाही, तर त्या आगीतून सोन्यासारखी उजळून बाहेर पडते. नवऱ्यानं टाकून दिल्यावर आणि प्रेमाच्या नावाखाली झालेल्या भयानक फसवणुकीनंतर मी तुटले नाही, कारण माझ्याकडे माझ्या मुलीची साथ आणि स्वतःच्या स्वाभिमानाची ताकद होती. आज माझं नाव सीमा आहे, गावातली तीच सीमाताई, पण आता एका लाचार आणि असहाय्यक आईच्या रूपात नाही, तर स्वतःच्या पायावर भक्कम उभ्या असलेल्या एका स्वाभिमानी स्त्रीच्या रूपात. माझ्या आयुष्यातील ते वादळ आता पूर्णपणे शमले होते आणि माझ्या समोर एक अनंत, सुंदर आणि स्वतंत्र आकाश पसरलं होतं. काही महिने वेगाने उलटले. महिला उद्योग केंद्राची उभारणी आता पूर्ण झाली होती आणि गावात एका वेगळ्याच उत्साहाचे वातावरण होते. ज्या गावात कधीकाळी महिलांना आपल्या छोट्या मोठ्या गरजांसाठी घरातील पुरुषांवर किंवा गावातील सावकारांवर अवलंबून राहावे लागत होते, तिथे आता त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत होत्या. संध्याकाळच्या वेळी जेव्हा केंद्रात शिवणकाम, खाद्यपदार्थ निर्मिती आणि हस्तकलेचे काम सुरू व्हायचे, तेव्हा तिथला उत्साह पाहण्यासारखा असायचा. मी रोज सकाळी तिथे जाऊन कामाची पाहणी करायची. सर्व महिला मला आदराने सीमाताई म्हणून हाक मारायच्या, पण या आदरामागे एक आपुलकी होती, एक विश्वासाचे नाते होते. एक दिवस दुपारी केंद्राच्या कार्यालयात मी काही नवीन ऑर्डर्स पाहत होते. अचानक दारावर थाप पडली. मी मान वर करून पाहिले, तर समोर पोलीस निरीक्षक आणि आमचे वकील उभे होते.
या ना साहेब, या वकील साहेब, बसा, मी आदरपूर्वक म्हणाले आणि त्यांना पाणी दिलं. सीमाताई, एक महत्त्वाची बातमी द्यायला आलो होतो, पोलीस निरीक्षक गंभीर आवाजात म्हणाले. आनंदच्या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टाने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप सिद्ध मानले आहेत. त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या त्या बिल्डरला 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे ऐकून माझ्या मनावरचा उरला सुरला आणि एक बारीकसा ताणही निघून गेला. मी एक खोल श्वास घेतला. कायद्याने अखेर मला आणि गावातील इतर महिलांना न्याय दिला होता. धन्यवाद साहेब, तुमच्या आणि वकील साहेबांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं, मी नम्रपणे म्हणाले. सीमाताई, धन्यवाद आमचे नाही, तुमचे मानले पाहिजे, वकील साहेब हसत म्हणाले. त्या रात्री तुम्ही दाखवलेलं धैर्य आणि हुशारी, यामुळेच हा लढा आपण जिंकू शकलो. जर तुम्ही घाबरून माघार घेतली असती तर आज हे उद्योग केंद्र उभं राहिलं नसतं. ते निघून गेल्यानंतर मी बऱ्याच वेळ खिडकीतून बाहेर पाहत राहिले. आनंदचा विषय आता माझ्या आयुष्यातून कायमचा संपला होता. ज्या माणसाने मला फसवून माझी जमीन आणि माझे अस्तित्व हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, तो आज तुरुंगाच्या गजाआड होता आणि मी जिला त्याने अबला समजलं होतं, ती शेकडो महिलांच्या आयुष्याला नवी दिशा देत होती. त्याच संध्याकाळी केंद्राचा कामाचा वेळ संपल्यावर मी माझ्या मुलीला घेऊन गावातील टेकडीवर गेले. त्याच टेकडीवर जिथे कधीकाळी आनंदने मला खोट्या प्रेमाची वचनं दिली होती. संध्याकाळचे सोनेरी ऊन चोहोबाजूला पसरलं होतं. मंद वारा वाहत होता. माझी मुलगी तिथे लहान लहान रानफुले गोळा करण्यात दंग होती. तिचे ते निष्पाप हास्य पाहून माझे मन तृप्त झालं. मी टेकडीच्या कड्यावर उभे राहिले आणि खाली पसरलेल्या संपूर्ण गावाकडं पाहिलं. तिथून माझा महिला उद्योग केंद्र स्पष्ट दिसत होतं. तिथल्या दिव्यांचा प्रकाश अंधारात उजळून निघत होता. मला आठवलं ते दिवस जेव्हा मी एका कोपऱ्यात बसून रडत होते, जेव्हा नवऱ्याने सोडल्यावर मला जगणे असह्य झाले होते आणि जेव्हा आनंदच्या फसवणुकीने माझे मन तुटले होते. पण आज तो भूतकाळ मला अजिबात कमजोर करत नव्हता. उलट त्या भूतकाळानेच मला आजची भक्कम सीमा बनवलं होतं. माझी मुलगी धावत माझ्याकडे आली आणि तिने माझा हात घट्ट धरला. आई, चल ना घरी, अंधार पडतोय. मी तिच्याकडं पाहिलं. तिला जवळ घेत तिच्या कपाळावर पापा घेतला आणि हसून म्हणाले, हो बाळा, चल. आता अंधाराला घाबरायची गरज नाही, कारण आपल्याकडे स्वतःचाच प्रकाश आहे. आम्ही दोघे टेकडीहून खाली उतरू लागलो. माझ्या पावलामध्ये आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. आयुष्याने मला खूप मोठे धडे दिले होते, पण त्या धड्यामधून मी एकच गोष्ट शिकले होते, परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वतःवरचा विश्वास कधीही गमवायचा नाही. माझे आयुष्य आता एका शांत, समृद्ध आणि स्वाभिमानी मार्गावर पुढे जात होते आणि मला खात्री होती की येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी नवीन आशा आणि आनंद घेऊन येणार आहे. काही वर्ष वेगाने निघून गेली. महिला उद्योग केंद्राची सुरुवात ज्या एका छोट्याशा स्वप्नाने झाली होती, ती आता एका मोठे वृक्ष बनलं होतं. गावातील जवळपास प्रत्येक घरातील स्त्री आता कोणत्या ना कोणत्या रूपाने या केंद्राशी जोडली जात होती. तिथे बनणारे हस्तकलेचे सामान, सेंद्रिय मसाले, कापडी पिशव्या आता आसपासच्या शहरात नाही तर परदेशातही पाठवल्या जात होत्या. एका सुंदर रविवारी सकाळी केंद्राच्या भव्य प्रांगणात एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबन या विषयावर होता, जिथे राज्यभरातून अनेक मान्यवर आणि पत्रकार आले होते. माझी मुलगी, जी आता हायस्कूलमध्ये पोचली होती, ती आज या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होती. व्यासपीठावर उभे राहून जेव्हा तिने माईक हातात घेतला, तेव्हा तिचा आवाज पूर्ण सभागृहात गुंजला. आज आपल्यासमोर अशा एका स्त्रीची कथा आहे, जिने आयुष्यात असलेल्या प्रत्येक वादळाला नमवलं. जेव्हा परिस्थितीने तिला एकाकी पाडलं, तेव्हा तिने रडण्याऐवजी लढा देणं पसंत केलं. माझ्यासाठी त्या एका यशस्वी व्यावसायिक नाही तर माझ्या आई आहेत, श्रीमती सीमाताई. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मी हळूच व्यासपीठावर गेले. माझ्या हातात माईक आला तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर तो संपूर्ण भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा फिरू लागला. ती बचतगटाची पहिली मीटिंग, आनंदचे ते खोटे आणि गोड बोलणं, माझा असहाय्यतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न, ती धोक्याची रात्र आणि त्यानंतर घेतलेला एक धाडसी निर्णय. मी उपस्थितांकडे पाहिलं आणि शांत, गंभीर आवाजात बोलू लागले. काही वर्षापूर्वी जेव्हा माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं होतं, तेव्हा मला वाटलं होतं की माझं जग संपलं. त्यानंतर जेव्हा मला प्रेमाचा आणि आधाराचा भास झाला,
तोही एक मोठा कट निघाला. पण आज मी इथे उभे आहे ती कोणाच्या मदतीमुळे नाही, तर स्वतःवर ओढलेल्या विश्वासामुळे. मी सर्व महिलांना एकच सांगेन, आपली ताकद ही दुसऱ्याच्या कोणाच्या हातात नसते, ती आपल्या आतच असते. जेव्हा आपण स्वतःचा आदर करायला शिकतो, तेव्हा संपूर्ण जग आपल्यासमोर झुकतं. माझे भाषण संपताच सभागृहातील प्रत्येकजण उभा राहून टाळ्या वाजवू लागला. त्या टाळ्यांच्या गजरात मला माझ्या कष्टाचे आणि संघर्षाची चीज झाल्याचे जाणवले. संध्याकाळी सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर मी आणि माझी मुलगी केंद्राच्या बागेत शांतपणे बसलो होतो. सूर्यास्ताचा लालसर प्रकाश आकाशात पसरला होता. आई, मुलीने माझा हात हातात घेत विचारलं, तू कधी त्या जुन्या दिवसांचा विचार करतेस का? तुला कधी त्या लोकांचा राग येतो का? मी तिच्याकडे पाहिले आणि मंद हसले. नाही बाळा, आता मनात राग किंवा द्वेष कशासाठीच जागा नाही. जर तो संघर्ष आला नसता, जर ती फसवणूक झाली नसती, तर कदाचित मी आजही एका कोपऱ्यात बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत राहिले असते. त्या प्रसंगाने मला तोडलं नाही, तर मला माझी खरी ताकद बनवून दाखवून दिली. मला बातमी मिळाली होती की आनंदची शिक्षेची मुदत संपत आली आहे, पण आता त्याच्या अस्तित्वाने माझ्या मनावर कोणताही फरक पडणार नव्हता. तो माझ्या भूतकाळातील एक धूसर धडा बनून राहिला होता. मी आणि माझी मुलगी हातात हात घालून घराच्या दिशेने चालत निघालो. आज माझ्या मनात एक अनोखी शांतता, तृप्तता आणि भविष्याबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास होता. आयुष्याच्या प्रत्येक वादळाला पार करून मी माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात एक असा प्रकाश निर्माण केला होता, जो आता कधीही माळवणारा नव्हता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.